पैशाच्या वादातून सिद्धार्थनगरच्या बौद्ध वस्तीत 2 गटात हाणामारीची घटना शुक्रवारी 22 डिसेंबरला सायंकाळी घडली। या प्रकरणी दोन्ही गटांनी शनिवारी 23 डिसेंबरला परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। रामा विनायक भालेराव वय 40 राहणार सिद्धार्थनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश कांबळे, शुभम आदमने आणि गणेश कांबळे यांचा साडू आकाश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश कांबळे यांच्यासह आलेल्या तिघांनी रामा भालेराव आणि एका अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। गणेश राजू कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलगा वय 17 काळू घोरपडे आणि रामा भालेराव सर्व राहणार सिद्धार्थनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गणेश कांबळे यांनी 1 वर्षापूर्वी अल्पवयीन मुलाला 3000 रुपये उसने दिले होते। कांबळे यांनी वेळोवेळी पैसे मागितले असता त्याने पैसे दिले नाहीत। अल्पवयीन मुलगा घोरपडे आणि भालेराव यांनी सारखे पैसे मागतो म्हणून गणेश यांना लाथाबुक्यांनी आणि कुऱ्हाडीने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।